धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत हे 100% सांगू शकतो असं म्हणत भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे। आम्ही धनंजय मुंडेंच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असल्याचं नामदेव शास्त्री म्हणाले। तर नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उडवली आहे। पाहूया। धनंजय मुंडे काल रात्रीपासूनच भगवानगडावर आहेत। नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी टीका केली आहे। मात्र मुंडे गुन्हेगार नाहीत हे 100% सांगू शकतो असं नामदेव शास्त्रींनी म्हटलं। भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं नामदेव शास्त्रींनी म्हटलेलं आहे। मंत्री धनंजय मुंडेंनी भगवानगडावर जात नामदेव शास्त्री यांची भेट घेतली। धनंजय मुंडेंनी कालची अख्खी रात्र भगवानगडावरच काढली। त्यानंतर सकाळी नामदेव शास्त्रींनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे। धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत हे 100% सांगू शकतो असं महंत नामदेव शास्त्री यांनी म्हटलंय। गुन्हेगार नाहीये धनंजय हे मी 100% सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमागे भक्कम उभा आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे। भक्कम पाठीमागे आहेत, केवळ पाठीमागे नाही येतो, भक्कमपणे पाठीमागे आहेत। भविष्यात वाईट परिणाम होतील, प्रत्येक पक्षानं दखल घ्यावी असं नामदेव शास्त्री पत्रकार परिषदेत म्हणाले। आमच्या क्षेत्रामध्ये एवढं सहन करणारा असता तर संत झाला असता असंही शास्त्रींनी यावेळेला म्हटलं। इथे सगळ्यांनाच बोलवणारा धनी असतो आणि हे समाजाला पक्क माहिती आहे। भविष्यात याचे देखील राजकीय वाईट परिणाम होऊ शकतात। याची प्रत्येक पक्षाच्या नेत्याने दखल घेतली पाहिजे। जाणीवपूर्वक त्रास दिला। मला मी काल धनंजयला बोलता बोलता या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता। या देशामध्ये राज्यामध्ये धर्माचं आणि जातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि ज्याच्या मागे जातीचं पाठबळ आहे त्यांना कायदा हात लावत नाही आपला, कारण मतं जातील। डेप्युटी सीएम आहेत, मुख्यमंत्री, ते सुद्धा जातीची ताकद बघून त्या नेत्याच्या मागे त्यांनी काय केलंय किंवा नाही केलं याच्यावरती विचार करतात। आदरणीय भगवानगडाचे जे महंत आहेत त्यांनी कुणाच्या पाठीमागे राहावा, गडाचा पाठिंबा कुणाला द्यावा हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे। त्यांनी 100% सांगायला ती काय तिथं हे थोडेच CID किंवा LCB ते महाराज आहेत, त्यांना ती काय वाटतं त्यांच्या भावना त्यांच्या आहेत, त्याच्यावर मला बोलायचं नाहीये। पण विषय असा आहे की कोण गुन्हेगार आहे आणि कोण गुन्हेगार नाही ठरवायचा अधिकार न्यायदेवतेला आहे आणि ती पोलीस यंत्रणा हे सर्व त्याच्यावर प्रेझेंट करेल आणि न्यायदेवता ठरवेल कोण गुन्हेगार आणि कोण। धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारे नेते नाहीत असं नामदेव शास्त्री म्हणालेत। तर धनंजय मुंडेंविरोधातील पुराव्यांची कागदपत्र मी महंत शास्त्रींपर्यंत पोहोचवणार असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना, ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो। गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीये ना। त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना, तुम्ही त्याची पार्श्वभूमी ती नाहीये ना। धनंजय मुंडे यांच्याबद्दल जे आता आक्षेप घेतले जात आहेत, जे पुरावे बाहेर निघतायत ते खरेच सत्य आहेत आणि ही बाजू तुम्हाला कदाचित माहीत नसावी, म्हणून मला ते वाटतंय की यांना सगळे जर आपण पुरावे दाखवले तर कदाचित त्यांचा विश्वास नक्कीच बसेल। पण अतिशय आदरपूर्वक त्यांना सांगायचंय की हे जे होतंय ते अगदी सत्य आहे आणि पुराव्यानिशीच आम्ही बोलत आहोत। बीड हत्या प्रकरणातील आरोपींची मानसिकता का बिघडली हे जाणून घेतलं पाहिजे असंही वक्तव्य महंत नामदेव शास्त्रींनी केलंय। मला अजूनही मीडियाला एक विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निगरून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे। जर असं असत तर ही दुर्दैवी गोष्ट आहे, ही भयंकर मोठा विषय, मग खूप मोठा विषय मग घेऊ आणि असे शब्द उद्गार जर बाबाजींकडून गेले असतील तर ही राज्याची खूप मोठी हानी आहे। म्हणजे खून केलेल्याचा आनंदही की काय असा त्याचा अर्थ होतो आणि गुन्हेगारांना सोडून द्या असाही त्याचा अर्थ होतो। जरी असं बोललं गेलं की त्यांची मानसिकता नाही राहिली, मग समजा एक चापट मारलेली मानसिकता खून करणे, तर आज खून झालेला आहे, त्याची मानसिकता काय असेल त्याचं पण उत्तर अपेक्षित आहे माझ्यासाठी। नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंवरचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला। एवढंच नाही तर या प्रकरणामुळे आमच्या संप्रदायाचं नुकसान झालं असंही ते म्हणाले।
त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं. त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवत आहे असं मला वाटतं. पण यात नुकसान आमच्या संप्रदायाचं इतकं झालं की संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरलं असं मला वाटतं. जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटतं. बाबांचा न्यायाचार्यांचा एवढा मोठा विश्वास माझ्या पाठीमागं गडाचा उभा करणं म्हणजे ती एक फार मोठी जबाबदारी आहे. आणि आज तो गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागं उभा आहे. याच्या बाबतीत त्यांनी वाच्यता केली हे माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे. ना बाबा कधी राजकीय चर्चा करतात ना मी बाबांच्या सोबत कधी राजकीय चर्चा केलेली आहे. जी काही चर्चा होती ही अध्यात्मावर होती. जी काही चर्चा होती बाबा ज्ञानेश्वरीतल्या अनेक त्यांचे सगळे अनुभव सांगतात की ते ऐकल्यानंतर आपल्या स्वतःलाच त्यातून काहीतरी